एकतर हे टायटल ट्रॅक आम्ही पाहिले, मला वाटतं हे सिनेमात आहे की नाही मला माहिती नाहीये, पण त्या गाण्यातही आपण एक सगळेच नाचताय आणि सगळेच एक वेगळ्या एनर्जीने दिसत आहात आणि तुझ्या भूमिकेतून ती एक वेगळी एनर्जी आम्हाला पाहायला मिळणार आहे. तुझ्यासाठी नेहमीपेक्षा वेगळं तुला काय मिळालं या सिनेमातून? शैली वेगळी आहे चित्रपटाची, धाटणी वेगळी आहे. या शैलीचा चित्रपट भयपट मी केलेला नव्हता, त्यामुळे माझ्यासाठी ही वेगळी गोष्ट आहे. प्रीतम सरांसोबत काम करणं हा वेगळा अनुभव आहे आणि मला म्हणजे प्रत्येक वेळेला आपण म्हणतो पण यावेळेला हे खरं आहे की आम्ही सगळे कॅरेक्टर आहोत. आम्ही मी प्राजक्ता नाही आहे, कुशल नाही आहे, तर कॅरेक्टर म्हणून सगळे समोर येतोय एका वेगळ्या पद्धतीने आणि त्याची मांडणी खूप प्रभावी केलेली आहे प्रीतम सरांनी. तर मला ह्या सगळ्यांबरोबर आणि या पद्धतीत काम करताना खूप मजा आली. तांत्रिक अंग अत्यंत सशक्त आहेत, म्हणजे जागाच नाही आहे दाखवायला की इथे आम्ही थोडं कमी पडलोय. त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं उत्तम पॅकेज आहे. एका वेगळ्या शैलीतलं मराठीतलं पहिलं युनिव्हर्स ही एक उत्सुकता आहेच आहे आणि आम्ही पुन्हा एकमेकांना भेटतच राहणार आहोत वेगवेगळ्या रूपात. ही एक गंमत आहे आमच्यासाठी. मी यांच्याकडे वळते की मला मुळात आत्ता स्क्रीनवर पाहताना तुमचे चेहरे खरं तर खूप वेगवेगळेच वाटत होते, पण कॅरेक्टर विषयी काय सांगणार की ते कॅरेक्टर काय आहे? कारण नाही कळलंय काही काही ठिकाणी. मी सांगते काही ओळींमध्ये कॅरेक्टर. अशी धरतीची माया बाळ डोलत गोचिऱ्या कालावर आलं असू कस साजिरा साजिरा. हे माझं कॅरेक्टर. कमाल 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 आणि खूप खरंच चांगल्या थोडक्यात पण खूप कमाल सांगितलंय. या कॅरेक्टरसाठी, या भूमिकेसाठी, या सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा.